पाहतोय नाशिक मधली नहीं चलेगी ही दादागिरी ही गुंडगिरी अजिबात खपून घेतली जाणार नाही। आम्ही त्यांच्या नेत्यांबद्दल कुठच्याही आमच्या नेत्यांनी अवशब्द काढलेले नाहीये। गुंगी गुडिया हे स्वर्गीय इंदिरा गांधींना सुद्धा म्हटलेलं होतं। त्यांच्या नेत्यांमध्ये दुर्गेचा अवतार बघण्याची इच्छा आमच्या नेत्यांमध्ये होते, म्हणून त्यांना सांगितलं होतं की तुम्ही गुंगी गुडिया सारखं राहू नका, तुम्ही दुर्गेचा अवतार घ्या। राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना जे अध्यक्ष आहेत त्यांना बोलू जात नाही, म्हणून त्याच्यावर दिलेली प्रतिक्रिया ती होती। ही दादागिरी ही गुंडागिरी आम्ही खपून घेतली जाणार नाही। जर ते आमच्या कार्यालयावर चाल करून येत असेल तर आम्ही सुद्धा गप्प बसणार आहे। आम्ही कशा तसा उत्तर देऊ। आमच्या कार्यालयावर जे चाल करून आलेले आम्ही त्यांच्या कार्यालयावर गेलेलो नाहीये। विचारांची लढाई ही विचारांनी होऊ शकते आणि तुमच्या कर्तृत्वावर तुम्ही दाखवायचं होतं। कर्तृत्व करून दाखवा। तुम्हाला बोलायची, तुम्हाला मीटिंग मध्ये बोलण्याचं त्यांना परवानगी दिलेली नाहीये। पण असा मुद्दा आहे की गुंगी गुडिया म्हणून त्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न सपकाळ यांनी माफी मागावी असं अजिबात आमचे नेते माफी मागणार नाही। आम्ही अजिबात त्यांच्या संदर्भामध्ये कुठचंही त्यांना कमी लेखण्यासाठी हे म्हटलेलं नाही। त्यांच्या अंगामध्ये दुर्गा संचारावी, त्यांचे जे अधिकार आहे त्यांनी ते अबाधित ठेवले पाहिजे। आज ते त्यांनी गहाण ठेवलेले, त्यांच्या राष्ट्रवादीच्या अध्यक्षांनी त्यांचे अधिकार गहाण ठेवलेले आहेत आणि म्हणून ती प्रतिक्रिया होती। त्यांच्यामध्ये जर खरंच दुर्गेचं रूप असेल तर त्यांनी त्यांचे ते कार्यामध्ये दाखवून द्यावे, जनतेची सेवा करून दाखवून देण्यात यावे। हे असं रस्त्यावर उल्लडगिन दादागिरी आम्ही खपून घेणार नाही। आम्ही सुद्धा काँग्रेसचे पदाधिकारी दुःखात आहे म्हणून आक्रमक नाही। त्यांनी अजितदादा गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, तेव्हा त्यांना दुःख नव्हतं का? ते दुःख कुठे गेलं? मग ते दुःख विसरून त्यांनी ती जबाबदारी स्वीकारलेली आणि राजकारणामध्ये सुख दुःख हे याला काहीच अर्थ नाहीये। तुम्ही जनतेच्या सेवेसाठी आहात, तुम्ही जनतेच्या सेवेसाठी तुमचं वैयक्तिक दुःख हे बाजूला ठेवावं लागतं, याची त्यांनी जाण ठेवली पाहिजे आणि त्यांच्यामध्ये दुर्गा संचारावी ही आमची इच्छा आहे। त्यांनी दुर्गेसारखं काम करावं ही आमची इच्छा आहे, पण ही दादागिरी गुंडागिरी आम्ही खपून घेणार नाही। मध्ये पाहतोय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमने सामने आल्याची दृश्य। पोलिसांनी बॅरिकेडिंग केलेलं आहे। बॅरिकेडच्या पलीकडे काँग्रेस आहे तर बॅरिकेडच्या अलीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आहे आणि जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी होताना दिसते। तगडा बंदोबस्त या सगळ्या परिसरामध्ये। गुंगी गुडिया असा उल्लेख काँग्रेसकडून राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा करण्यात आला आणि त्यानंतर मात्र या सगळ्याविषयी वातावरण तापलेलं आहे। हे ट्विट एकतर हटवा आणि माफी मागा अशी मागणी राष्ट्रवादीकडून केली जाते आणि याकरता राष्ट्रवादी या ट्विटचा निषेध व्यक्त करण्याकरता म्हणून राज्यभर आज आंदोलन करताना दिसत आहे। तरी देखील पोलिसांनी आम्ही एखाद्या आतंकवादी असल्यासाठी जर दडपशाही करत असतील, आम्ही सगळे लोकप्रतिनिधी आहोत। महिलेचा अपमान झाल्यावर न्याय मागण्यासाठी झालेलं आहोत आणि पोलीस जर आमच्यावर दडपशाही करत असतील तर ते सहन होणार नाही। पोलीस प्रशासनाचा आम्ही धिक्कार करतो। पण काँग्रेस कार्यालयामध्ये का बरं जायचं आपल्याला? कार्यालयात नाही गेलो, आम्ही बाहेरून निषेध करतो। आम्हाला बाहेर रस्त्यावर निषेध करायची परवानगी पाहिजे। रस्ता काय त्या काँग्रेसवाल्यांचा नाही। त्यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन या ठिकाणी केलं जात आहे। एकीकडे काँग्रेस आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि नाशिकमध्ये दोनही पक्ष आमने सामने आल्याची ही दृश्य आपण पाहतोय। एका महिलेला न्याय मिळावा याकरता आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहे, आंदोलन करू द्या अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसकडून घेण्यात आलेली आहे। पोलिसांनी आंदोलकांची धरपकड करू नये असं देखील राष्ट्रवादी काँग्रेसकडून सांगितलं जात आहे। तर दुसरीकडे गुंगी गुडिया असा उल्लेख काँग्रेसकडून केल्यानंतर आता मात्र या सगळ्याचा राष्ट्रवादीनं
निषेध व्यक्त केलेला आहे। सरोज अहिर आपण पाहतोय या आंदोलनात सहभागी। सुनेत्रा पवार यांची काँग्रेसनं माफी मागावी अशी मागणी आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून केली जाते आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या फोटोला हे जोडे मारो आंदोलन होताना दिसतंय। गुंगी गुडियावरून सध्या राज्याचं राजकारण तापलेलं आहे, तर दुसरीकडे ही दृश्य आपण पाहतोय। काही वेळापूर्वीची दृश्य ज्यावेळी नाशिकमध्ये आंदोलक रस्त्यावर उतरलेले होते, राष्ट्रवादीकडून या सगळ्याचा निषेध व्यक्त करण्यात आलेला होता। या ठिकाणी महाराष्ट्र काँग्रेस ज्या पद्धतीने वहिनींना केलेला आहे त्यांच्याबद्दल लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।